कोई भी बीमारी जब होती है तो उसके लड़ने के लिए अपने खून में कुछ केमिकल्स तैयार होते हैं, उसको एंटीबॉडीज़ कहते हैं। कोई भी बीमारी हो सबकी, अभी कोविड में जो आप बात कर रहे हैं, कोविड में भी एंटीबॉडीज़ तैयार होती है। साधारण 7 दिन से 14 दिन के बाद ये एंटीबॉडीज़ तैयार होती है और वो रोग प्रतिकार शक्ति रहती है, तो वो जंतु के जो अपने वायरसेस अंदर जाते हैं उसको लड़ने की ताकत देते हैं। जब तक ये ताकत तैयार नहीं होती तब तक अपनी बॉडी वीक रहती है और इन्फेक्शन बढ़ता है, फिर कॉम्प्लिकेशन भी बढ़ते हैं। अभी प्लाज्मा थेरेपी के बारे में जो आप बात कर रहे हैं, तो ये नई थेरेपी नहीं है, ये पहले की थेरेपी है। लेकिन अभी इसमें ऐसा होना चाहिए कि जब ये पानी रहता है खून का, अपने खून में जो पेशी रहते हैं, सेल रहते हैं और पानी रहता है, तो पानी उसको अपन प्लाज्मा बोलते हैं और उसमें ये केमिकल्स रहते हैं। जो पेशेंट अच्छा हुआ है पूरा और उसके टेस्टिंग RT-PCR जो एंटीजन टेस्टिंग है, अगर वो निगेटिव है 2 बार, इसका मतलब उसके खून में जरासीम नहीं है, वायरसेस नहीं है, लेकिन उसके शरीर में रोग के प्रति लड़ने के केमिकल्स तैयार हैं। और ऐसे केमिकल बहुत प्रमाण में रहते हैं शरीर में, बहुत साल तक रह सकते हैं। अगर ऐसा प्लाज्मा, जिसको अपन द्रव बता रहे थे, प्लाज्मा बोलते हैं, पानी बोलते हैं, ये प्लाज्मा अगर अच्छे ऐसे पेशेंट का निकालिए और पेशेंट को दिए तो पेशेंट को वो एंटीबॉडी उनको मिलती है, वो रोग प्रतिकार शक्ति मिलती है और पेशेंट जल्दी अच्छा होता है। ये प्लाज्मा थेरेपी का और प्लाज्मा थेरेपी है। मालेगांव में अभी तक तो उसकी ज़रूरत नहीं लगी थी क्योंकि अभी पेशेंट बहुत अच्छे हो रहे हैं, लेकिन कभी भी इसकी ज़रूरत पड़ सकती है। कुछ पेशेंट में शायद दिया होगा, क्योंकि अभी मुंबई या पुणे में वो तैयार है, नासिक तक होने की अभी चांसेस है। मालेगांव में हम कर सकते हैं, करने की ज़रूरत है, क्योंकि समझो ऐसा कोई पेशेंट आया तो आइन वक्त पे भागदौड़ करने के बजाय अगर ये प्लाज्मा अपन निकाल के रख दिए तो उसको अपन यूज़ कर सकते हैं। और ये प्लाज्मा ऐसा रहता है कि प्लाज्मा निकालने के बाद ये 1 साल या 5 साल तक रह सकता है। तो ऐसा नहीं कि निकलने के बाद तुमको वापस देना ही है। तो 1 साल तक अपन कम से कम या 5 साल तक अपन उसको स्टोर कर सकते हैं। और समझो मालेगांव की ज़रूरत नहीं लगी, मालेगांव के पेशेंट की ज़रूरत नहीं लगी, तो ये प्लाज्मा हम नासिक, पुणे या मुंबई कहीं भेज सकते हैं। अभी सब इंडिया में, हम महाराष्ट्र की अगर बात करेंगे तो डोनर बहुत कम मिल रहे हैं। और सुदैव है, बहुत अच्छी बात है कि मालेगांव में बहुत सारे पेशेंट निकल चुके हैं। अगर डिसाइड किए तो वो सब हम उनका खून निकाल के, उनका प्लाज्मा निकाल के स्टोर कर सकते हैं और मालेगांव का फ़ायदा हम दूसरे शहर को दे सकते हैं। मुझे लगता है अगर मालेगांव में शुरू किए तो ये कभी ना कभी मेरे ख्याल से शुरू करना ही पड़ेगा, क्योंकि ये बीमारी तो अभी मालूम नहीं कब तक ख़त्म होगी। जितनी जल्दी ख़त्म होगी अच्छी बात है, लेकिन ऐसा हम देखो एक करना पड़ेगा अपने को कि ये जल्दी नहीं ख़त्म होगी। अगर पेशेंट निकले तो प्लाज्मा थेरेपी नक्की उसके काम में आएगी। मालेगांव में उसकी ज़रूरत है, कोई तयार नहीं है। या बॅगेचं वेट केलं जातं, हे वेट मशीन आहे, हे दोघांचं लॅमिनार एअर फ्लोमध्ये त्याचं वेट केलं जातं। हे दोघांचं कंट्रोल बरोबर आला पाहिजे। हे 830 1± असतो। त्याच्यानंतर या बॅग या मशीनमध्ये ठेवल्या जातात। तो आपल्याकडे एक बॅग असल्यामुळे हा कंट्रोल रूम आणि एक बॅग याला लॉक सिस्टीम आहे। असं लॉक केलं जातं। हा डोर क्लोज केल्यानंतर आपल्याला याला 1500 RPM, 2200 RPM आणि 3200 RPM मध्ये ठेवलं जातं। आता ही डबलची बॅग आहे, तर आपण त्याला ट्रिपल आहे का, ट्रिपलची बॅग याला 1500 mAh लागतात। हे स्टार्ट बटन दाबणार, हे फर्स्ट थिंग इथे कमांड प्रोग्राम आलेला आहे सर्व। हे 1500 आहे, 21 टेम्परेचरमध्ये हा एंटर केला। आता हे मशीन स्टार्ट झालेलं, लॉकचा आवाज आला। आता हे 1500 एमपीएला RPMला फिरते। किती मिनिटापर्यंत? 15 मिनिटं लागतील। हे HBsAg आहे, HCV, HIV
हे आपण याला टेस्टिंग लावलं आहे आणि हे जे पिवळे आहेत अच्छा. ते नॉन पॉझिटिव्ह आहेत आणि बाकी हे पेशंटचे लावलेले सगळे निगेटिव्ह ते आता सगळे निगेटिव्ह म्हणून मिळाले. हाँ. जैसे कि एक ऐसा है कि इमरजेंसी के टाइम में यानी कि जैसे ब्लीडिंग होता है, पेशेंट को दौरान लगता है, डेंगू के पेशेंट को लगता है, अभी अपने यहाँ पर कोविड-19 के पेशेंट को भी चल रहा है. जैसे कि जो पेशेंट यानी कि पॉजिटिव आया, वो पॉजिटिव आने के बाद उसका ट्रीटमेंट हुआ है, वो निगेटिव हुआ है, उसके बाद उसका अपन ने डोनेशन डन किया है. ये उसका पूरा टेस्टिंग वगैरह करने के बाद वो फाइनल होने के बाद में हाँ बोलो बोलो ना, कोई टेंशन. वो फाइनल होने के बाद में अपन ने उसका वेन वगैरह सब चेक करने के बाद अपन ने उसका 600 ml ब्लड सेपरेशन SDP अपन ने उसका सेपरेट किया हुआ है. सिंगल डोनर प्लेटेड बोलते हैं उसे. प्लाज्मा निकालने के बाद में अपन 3 पेशेंट को उसके यानी क्या बैग दिया जाता है उसको 200 यानी ml. एक डोनर से आपको डोनर. 3 मरीजों को फायदा होगा. फायदा होगा. अच्छा. एक डोनर से अपन को 3 मरीजों का फायदा होगा उसके अंदर. ठीक. जे करोनासाठी FFP करायचं आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह असलेला डोनर जो निगेटिव्ह झाला आहे हां. आणि जो 1 महिन्याच्या आत हाँ हाँ जो देण्यासारखा आहे हाँ त्याचं आपण FFP घेणार आणि ते आपण 1 वर्ष 200 ml एका पेशंटसाठी या पद्धतीने वापरू शकणार आहे. आता ती मेथड जी ती SDP मी आहे हां. आणि हे जनरल आपण 350 ml ब्लड घेऊ त्याच्यातनं काढलेलं FFP आहे. हे जनरल FFP आहे, करोनाचं FFP वेगळं असणार आहे. चांगला प्रश्न आहे. आमच्या मालेगावला बरेचसे पेशंट आपल्याला निघालेले होते आधीपासून. आता जरी कमी असले तरी पेशंट पुष्कळ होते. प्लाझ्माचा अर्थ असा असतो की आपल्या जे रक्त असतं, रक्तामध्ये साधारण 2 घटक असतात. पेशी असतात, जसं पांढऱ्या पेशी, लाल पेशी, आणि त्याचबरोबर पाणी असतं. ह्या पेशी सोडून त्याला प्लाझ्मा म्हटले जातं. आणि ह्या प्लाझ्मामध्ये काही अँटीबॉडी असतात, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या केमिकल असतात. किंवा एखादा आजार होतो कुठलाही, मग आता कोरोना असेल कुठलाही आजार, तो आजार झाल्यानंतर त्या आजाराच्या विरुद्ध आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होते. आणि ती शक्ती असते ती केमिकलमध्ये पण तयार होते आणि पेशींमध्ये पण होते. पण अँटीबॉडी जे असतात त्या केमिकलमध्ये तयार होतात आणि त्या आपल्या शरीरात कायमचे फिरतात. आणि त्या अँटीबॉडी ज्या आहेत त्या जर आपण इतरांना दिल्या तर तो ज्या पेशंटला आपण देणार त्या पेशंटला त्या अँटीबॉडीमुळे त्या रोगप्रतिकार शक्ती जास्त मिळत असते आणि तो आजार कंट्रोल करायची ताकद मिळत असते. आता कोरोनाच्या बाबतीत जर सांगायचं तर कोरोनामध्ये आता नवीनच आजार आहे. कोरोनाचा जो व्हायरस आहे त्या व्हायरसच्या विरोधात 2 प्रकारच्या अँटीबॉडी असतात. त्याला IgM म्हणतात, IgG म्हणतात. IgM तर लगेच निघून जातो, पण IgG अँटीबॉडी जे असतात म्हणजे रोगप्रतिकार शक्ती असलेले केमिकल म्हणूया आपण त्याला, अँटीबॉडीज शक्ती असते ती पुष्कळ वर्ष राहू शकते आपल्या शरीरामध्ये. आणि ते जर आपल्या शरीरामध्ये अशा लोकांच्या शरीरामध्ये जर आपण प्लाझ्मा काढला फक्त आणि जर पेशंटला दिल्याचा फायदा होऊ शकतो. आता ह्या कोरोनाच्या बाबतीत जर करायचं असेल तर द्यायच्या आधी, म्हणजे कुठलाही प्लाझ्मा द्यायच्या आधी त्याच्यावर तपासणी करावी लागते त्या रक्तावर, देणाऱ्याच्या रक्तावर, डोनरच्या रक्तावर. कारण इतरही काही आजार, HIV वगैरे काही आजार असतात, कोविड वगैरे, त्याबरोबर कोरोनाची पण 2दा टेस्ट करावी लागेल. कारण त्याला आजार होऊन गेलेला आहे, पण त्याच्यामध्ये आजार नाही आहे, होऊन गेलेला आहे. त्यात अँटीजन नाहीत, व्हायरसेस नाहीत, परंतु अँटीबॉडीज आहेत. अशा करण्यासाठी आपल्या 2दा त्याची अँटीजन टेस्ट करायची. आणि जर त्या अँटीजन निगेटिव्ह आल्या म्हणजे त्याच्या शरीरात जंतू नाहीत असं झालं की मग तो प्लाझ्मा आपण त्या डोनरचा प्लाझ्मा आपण पेशंटला देऊ शकतो. त्याआधी त्याची काही अजून टायटर नावाचा प्रकार असतो, तो म्हणजे किती प्रमाणात अँटीबॉडी आहेत ते आपल्याला समजतं. आणि जर त्या प्रमाणाच्या वरती असतील तर तो प्लाझ्मा आपण पेशंटला देऊ शकतो. आता मालेगावची गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती, मालेगाव हॉटस्पॉट होता आणि सुरुवातीला भरपूर पेशंट होते. आता यातले बरेचसे काय जवळजवळ सगळे बरे झाले आहेत. बरे झाल्यानंतर त्यातले जे रक्त देऊ शकतात, सगळे काय देऊ शकणार नाही, लेडीज देऊ शकणार नाही, लहान वय देऊ शकणार नाही, एजेड दोघं देऊ शकणार नाही. जे रुटीनले रक्त देतात अशा लोकांना जर आपण पुढे सांगितलं की तुम्ही पुढे या आणि त्यांच्या पूर्ण तपासण्या करून जर आपण त्यांच्यात रक्त काढलं आणि प्लाझ्मा फक्त काढला, जे आपल्याकडे मालेगावला अवेलेबल आहे ते मशीन, तो प्लाझ्मा जर काढला तो आपण मालेगावसाठी वापरू शकतो. हा प्लाझ्मा 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत टिकतो फ्रीजमध्ये.
आणि जर समजा की मालेगावला लागला नाही एवढे पेशंट, सुदैवाने तेवढे पेशंट नसतील, तर तोच प्लाझ्मा आपण इतर गावांना कुठेही पाठवू शकतो आणि तिथल्या पेशंटला आपल्याला फायदा होईल. मालेगाव पॅटर्न आपल्याला माहिती आहे की मालेगावला बरेचसे पेशंट बरे झाले आणि ह्यामुळे आपण बरेचसे लोक मालेगावचं ऐकतात ते बाहेरचे लोक. तसंच जर प्लाझ्मा मालेगावच्या लोकांनी जर सहकार्य केलं, डोंगरे सहकार्य केलं, तर आपण तो प्लाझ्मा मालेगावच्या लोकांना वापरून उरलेला प्लाझ्मा भरपूर उरेल. हा प्लाझ्मा आपण नाशिक, पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही, जगात कुठेही आपण पाठवू शकतो मला वाटतं. आणि त्याची आपण सुरुवात आहे. जे शंकरराव भुजबळ आपले पालकमंत्री आहेत, दादा भुसे यांनी पण खूप पुढाकार घेतलेला आहे. सर्वच पक्षांनी पुढाकार घेतला आहे. अधिकारी पुढे येतात, हे आपले डॉक्टर पुढे येतात, हे सामाजिक संस्था पुढे येत आहे. सर्वांनी जर ठरवलं तर मालेगाव जर आपण हे सुरू केलं, त्याचा फायदा नक्कीच मालेगावला आणि इतर लोकांना होऊ शकेल असं मला वाटतं. बेस्ट. रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, स्वराज फॅशन. सिजनेबल खरेदीसाठी उत्तम प्रकारच्या व्हरायटीज. स्वराज फॅशन, रॉयल हॉप,